भाजपमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना पक्षप्रवेश दिला जातोय। यावरून भाजपला मित्रत्वाच्या नावाखाली शिवसेनेनं मुखपत्र असलेल्या सामनामधून कानपिचक्या दिल्या। गुंडांच्या मदतीनं निवडणूक जिंकणं हे काळं धन जमा करण्यापेक्षाही वाईट आहे असा टोला सामनानं लगावलाय। सामनात कानपिचक्या देताना असं म्हटलं गेलंय की गुंडांच्या मदतीनं निवडणूक जिंकणं हे काळं धन जमा करण्यापेक्षाही वाईट आहे। सर्व दाखलेबाज लोक कालपर्यंत राष्ट्रवादीच्या छत्रछायेखाली होते। ते सगळे एका रात्रीत कमल निवासात विराजमान झाले। सत्तेचा तिळगुळ सगळ्यांनाच हवा असतो। भाजपनं कवळी सांभाळून राजकारण करावं। मित्र म्हणून आम्ही त्यांना हे सांगत आहोत। शेवटी काय, ऊंचे लोक ऊंची पसंत असं म्हणत सामनामधून भाजपला कानपिचक्या दिल्या गेल्या। मुंबई महानगरपालिकेत सेना भाजपच्या युतीचा तिढा सोडवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली। यात भाजपनं 114 जागांच्या वॉर्डची यादी तयार केली आहे। ही यादी आज भाजपचे नेते शिवसेनेला देणार आहेत। शिवसेना ही आपली यादी भाजपला सुपूर्द करणार आहे। मुंबई महापालिकेसाठी केलेल्या सर्व्हेमुळेच 50-50 फॉर्म्युलासाठी भाजप आग्रही असल्याचं दिसतंय। त्यासाठी भाजपनं 114 जागांची यादी तयार केली आहे। दरम्यान दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी या बोलण्यावरती आपल्या लगाम लावण्याची आवश्यकता असल्याचं आशिष शेलार यांनी मत व्यक्त केलंय। जागा वाटपावरून युतीमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय, कारण भाजपचे आमदार असलेल्या मतदारसंघातील शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांच्या जागा भाजपला द्याव्या अशी भाजपनं मागणी केली आहे। एबीपी माझाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे विद्यमान नगरसेवकांच्या जागा शिवसेना सोडणार का हा प्रश्न आता महत्त्वाचा आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट मिळेल असं म्हटलंय। तसंच मुंबईकरांना बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजनेअंतर्गत सुविधा देण्याचीही त्यांनी घोषणा केली आहे। मुंबईत पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठी काय असेल याचा ट्रेलर दाखवला। मात्र उद्धव यांची पत्रकार परिषद होऊन तास उलटण्याच्या आत आशिष शेलार यांनी मालमत्ता कराचा मुद्दा ओढण्याचा प्रयत्न केला। मुंबई पालिकेसाठी केलेल्या सर्व्हेमुळेच 50-50 फॉर्म्युल्यासाठी भाजप आग्रही असल्याचं दिसतंय। त्यासाठी भाजपनं 114 जागांची यादी तयार केली आहे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार या जागांची यादी घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहेत। त्याआधी भाजपनं एक सर्व्हे केला। माझाच्या हाती लागलेल्या या सर्व्हेनुसार मुंबईकरांनी भाजप आणि शिवसेनेला समसमान जागा दिल्याचं दिसतंय। म्हणजे 227 पैकी 114 वॉर्डात भाजप जिंकण्याची शक्यता आहे असा भाजपचा दावा आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका युतीसाठी सेना भाजपची जागांसाठी घासाघीस सुरू असताना आता आरपीआयनं देखील यात उडी घेतली आहे। एकूण 128 जागांसाठी शिवसेनेनं 64-64चा प्रस्ताव ठेवलाय, तर भाजपनं स्वतःला 88 जागा घेत शिवसेनेकडे 40 जागांचा प्रस्ताव पाठवलाय। याच पार्श्वभूमीवर आरपीआयनं दोन्ही पक्षांकडे 15-15 जागांची मागणी केली आहे। सेना भाजपची युती न झाल्यास आरपीआय भाजपसोबत राहील असं स्पष्ट करण्यात आलंय, तर आरक्षण लागू झाल्यास महापौर पदासाठी दावाही केलाय। सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारकडून जाहिरातबाजी करण्यात येते, पण आचारसंहितेमुळे असे पोस्टर्स काढून टाकण्यात किंवा झाकण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले। मात्र पिंपरी चिंचवडमध्ये अनेक पेट्रोल पंपांवर अशा जाहिराती अजूनही झळकत आहेत। त्यामुळे आता निवडणूक आयोग यावर काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। एक ही भूल कमल का फूल असा नारा देत मुंबईतील शेकडो व्यापाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला। सराफानंतर स्टॉक मार्केट, मेटल, स्टील आणि केमिकल मार्केटमधल्या अनेकांना नोटबंदीचा फटका बसला असून त्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपचा पारंपरिक मतदार शिवसेनेच्या गडाला लागल्याचं चित्र दिसतंय। पुणे महानगरपालिकेची विकास नियंत्रण नियमावली म्हणजेच डीसी रूल जाहीर करण्यात आला आहे। पालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमावलीत बिल्डरांना वाढीव एफएसआय तर पेठांमधील जुन्या वाड्यांमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंना 279 चौरस मीटर घर देण्याचं गाजर दाखवण्यात आलंय। मेट्रो मार्गापासून 30 मीटर अंतरापर्यंत 4 एफएसआय देण्यात येणार आहे।
पुण्याच्या अनेक पर्यावरणवादी संस्थांनी त्याला विरोध केला. या निर्णयानं शहराच्या मध्यवर्ती भागात उत्तुंग इमारती उभ्या राहतील आणि त्यामुळे बकालपणा वाढेल असं या संस्थांचं म्हणणं आहे. शिकायच्या वयात शिका आणि प्रेम करायच्या वयात प्रेम करा असा सल्ला योगगुरू रामदेव बाबा यांनी दिलाय. पुण्यामध्ये विद्यार्थी संसदेच्या कार्यक्रमात योगगुरू बाबा रामदेव यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना हा सल्ला दिला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं नॅक कमिटीची दिशाभूल करून ए ग्रेड मिळवल्याचा आरोप भाजपचे आमदार मेधा कुलकर्णी यांनी केलाय. तर 5 वर्षांपूर्वी झालेल्या मूल्यांकनाप्रकरणी असे आरोप करून कुलकर्णींनी विद्यापीठाची बदनामी केल्याचा आरोप विद्यापीठातील शिक्षक आणि कर्मचारी संघटनेने केलाय. येत्या 23, 24 आणि 25 जानेवारीला नॅकची समिती पुन्हा एकदा मूल्यांकनासाठी विद्यापीठात येणार आहे. कुलगुरू वासुदेव गाडे यांना टार्गेट करण्याचा भाजपचा हेतू असल्याचा आरोप करत विद्यापीठातील शिक्षक आणि कर्मचारी संघटनेनं आंदोलन सुरू केलंय. एका ज्येष्ठ नागरिकाच्या सतर्कतेनं पालघरमध्ये तोतया टीसीला अटक करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या पालघर स्थानकात विरार गाडीच्या फर्स्ट क्लासमध्ये शिरून हा टीसी तिकीट चेक करत होता. 70 वर्षीय धराधर पाटील यांनी त्याला ओळखपत्र विचारलं. त्यानं उडवाउडीची उत्तरं देताच गाडीतील इतरांच्या मदतीनं पाटील यांनी त्याला पालघर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं. पालघर पोलिसांनी त्याला वसई पोलिसांकडे सोपवलं असून अधिक तपास सुरू आहे. एका निर्दयी बापानं आपल्या 3 मुलांना गेली 6 वर्ष घरातच कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना भिवंडीत घडली आहे. आपली दुसरी पत्नी मुलांना पळवून नेऊ या भीतीनं भिवंडीतल्या कोटर गेट मस्जिद परिसरातल्या शफीक मोमीननं आपल्या मुलांना ना शाळेत पाठवलं ना खेळण्यासाठी कधी बाहेर पाठवलं. याबद्दल गेल्या महिन्याभरापासून शेजारच्यांना कुणकुण लागली आणि अखेर त्यांची सुटका करण्यात आली आहे. अतिशय गचाळ आणि दुर्गंधीयुक्त छोट्याशा अशा खोलीत या मुलांना कैद करण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. मुंबईतल्या कुर्ला परिसरात कापडिया नगरमध्ये गोदामांना भीषण आग लागली असून सर्व माल जळून खाक झालाय. ही गोदामं गाड्यांच्या भंगाराची होती. रात्री 1:15 वाजता ही आग लागल्याचं एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं. या घटनेत 2 जण किरकोळ जखमी झालेत. 2 तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. वसई जवळच्या नायगाव पश्चिमेला बांधण्यात येणाऱ्या नव्या उड्डाणपुलाचा हाय गर्डर कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. MMRDAच्या माध्यमातून सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी पुलाचं काम करते आहे. नायगाव पूर्व पश्चिमेला जोडणारा हा एकमेव पूल बनतोय. गेल्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर या पुलाचं काम सुरू झालंय. मात्र सुरुवातीलाच हाय गर्डर कोसळल्यानं या कामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. विशेष म्हणजे एवढी मोठी घटना घडून MMRDAचे कोणतेही अधिकारी घटनास्थळी हजर नव्हते. कुर्ला रेल्वे यार्डात गुरुवारी संध्याकाळी एका अज्ञात युवकाचा अर्धवट जळालेला अवस्थेतला मृतदेह आढळला. 25 ते 30 वयोगटातील हा युवक आहे. कुर्ला रेल्वे यार्डात मालगाडी जाणाऱ्या ट्रॅकवर हा मृतदेह होता. मृतदेहाची ओळख अजून पटलेली नाहीये. कुर्ला रेल्वे पोलीस आणि टिळकनगर पोलीस तपास करतायत. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित कृषी या कृषी प्रदर्शनाचं काल उद्घाटन झालं. यावेळी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि शरद पवार उपस्थित होते. बारामतीसारखी कृषी विज्ञान केंद्र असल्यास शेती क्षेत्रात मोठी क्रांती होईल असं मत फुंडकर यांनी व्यक्त केलंय. तर कडधान्याला खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिली. तसंच गाव पातळीवरील फार्मर्स कंपन्यांनाही खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली जाणार असल्याचं खोत यांनी सांगितलंय. छोट्या पडद्यावरील विनोदी शोमुळे घराघरात पोहोचलेली चला हवा येऊ द्याची टीम आता मतदानासाठी जागृती करणार आहे. ही टीम त्यांच्या खास शैलीत पिंपरी चिंचवडमध्ये शहरभर मतदान जागृतीवर आधारित शो सादर करतील. महापालिका निवडणूक विभागानं तसा करार देखील त्यांच्यासोबत केलाय. खालावलेल्या मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. पंधराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल पुण्यात समारोप झाला. त्यानिमित्तानं उत्तम चित्रपटांचा सन्मान करण्यात आला. मराठी सिनेमाला दिला जाणारा संत तुकाराम उत्कृष्ट पुरस्कार यंदा लेथ जोशी या मराठी चित्रपटाला देण्यात आला. उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा प्रभात पुरस्कार रशियाच्या लॉस्ट इन म्युनिक या चित्रपटाला देण्यात आला. मराठी चित्रपट महामंडळाचा उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार संदीप पाटील, उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार आर्य अढाव
आणि अभिनेत्रीचा पुरस्कार तनिष्का चॅटर्जींना देण्यात आला। मात्र पुरस्काराची मानचिन्ह वेळेवर तयार करून न मिळाल्यानं या पुरस्कार वितरण समारंभाचा बेरंग झाला।